बऱ्यापैकी दीर्घ परिचय करून दिल्याबद्दल ऋतुजाताईचं मी आभार मानतो. सुरवाणी संस्थेत यापूर्वी मी अध्यापन केलेलं आहे आणि अजूनही मी त्या संस्थेचा सभासद आहे, आजीव सभासद आहे. त्यामुळे हा तसा घरचा कार्यक्रम आहे. त्यामुळे चूक भूल द्यावी घ्यावी अशी विनंती सुरुवातीलाच करतो. मी काही फार अगदी तज्ञ व्याख्याता वगैरे नाही, त्यामुळे थोडंसं काही मागे पुढे झालं तर सगळे सांभाळून घेतील अशी माझी अगदी निश्चितपणे खात्री आहे. व्याख्यानाला उपस्थित असलेले बरेच जण ओळखीचे आहेत, परिचयातले आहेत, तर ते निश्चितपणे सांभाळून घेतील याची खात्री आहे. त्याचप्रमाणे इतर सगळी कामं बाजूला ठेवून या व्याख्यानाला जी मंडळी आज श्रोते म्हणून उपस्थित आहेत त्यांचेही अगदी मनापासून मी आभार मानतो. कारण शेवटी व्याख्यान हे श्रोत्यांच्या बळावर यशस्वी होत असतं आणि आता जे उपस्थित आहेत तसे ज्ञानी आणि जिज्ञासू श्रोते लाभणं हे प्रत्येक व्याख्यात्याचं सौभाग्य असतं. आणि म्हणून संस्कृतमध्ये नमः सभायै असं म्हणण्याची एक पद्धत आहे. तर त्या परंपरेला अनुसरून या संपूर्ण सभेला नमस्कार करतो आणि आजच्या व्याख्यानाची सुरुवात करतो. माझा आवाज व्यवस्थित ऐकू येतोय सगळ्यांना? हो, येतोय. हा, मी एक पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन सुरू करतो. ते फक्त दिसतंय की नाही तेवढं मात्र मला जरा सांगा. रुचिताताई, तुमचा कॅमेरा बंद करा ना प्लीज. पंकजदादाच्या कल्पकतेमुळे व्याख्यानाची सुरुवात ही मिले सुर मेरा तुम्हारा या गाण्यानं झाली. त्यामुळे व्याख्यानाची सुरुवातच मुळात बहुभाषिक झालेली आहे. त्यामुळे फार अशी काही प्रस्तावना करण्याची फार काही तशी आवश्यकता नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे की 1990च्या काळात या गाण्याने आपल्या सर्वांच्या हृदयावर अधिराज्य गाजवलेलं होतं आणि बऱ्याच ठिकाणी राष्ट्रगीताच्या आधी या गाण्याचं गायन अनेक ठिकाणी केलं जायचं. त्यामुळे खूपच ही एक कल्पक गोष्ट पंकजदादाला सुचली, त्यामुळे त्याचेही मी आभार मानतो. एक गेल्या आठवड्यात 14 तारखेला व्हॅलेंटाईन डे झाला. व्हॅलेंटाईन डे हा प्रेमाचा उत्सव असतो आणि आज इथे जी मंडळी एकत्र जमलेली आहेत त्यांचं भाषांवर प्रेम आहे आणि त्यामुळे त्या दृष्टीने व्हॅलेंटाईन डे निश्चितच औचित्याचा आहे. पण त्याही पेक्षा महत्वाचं निमित्त म्हणजे पुढच्या शनिवारी 27 फेब्रुवारीला मराठी राजभाषा दिवस आहे आणि आपले महाराष्ट्राचे लाडके कवी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त दिवंगत कवी कुसुमाग्रज यांचा तो जन्मदिवस असतो आणि तो मराठी राजभाषा दिवस म्हणून सगळीकडे साजरा केला जातो. त्याच निमित्तानं आजचं हे आपलं व्याख्यान होत आहे. फक्त पुढच्या शनिवारी अनेक कार्यक्रम होणार आहेत सर्वत्र आणि मग बऱ्याच जणांची अडचण होईल की ते व्याख्यान अटेंड करायचं की हे अटेंड करायचं. म्हणून आम्ही असं ठरवलं की आपण आपलं व्याख्यान एक आठवडा आधी ठेवूया, म्हणून आपलं व्याख्यान आज ठेवलं. तर येणाऱ्या मराठी राजभाषा दिवसाच्या तुम्हा सर्वांना एक आठवडा आधी हार्दिक शुभेच्छा देतो. या काही छोट्या सूचना आहेत. एक सोबत वही पेन आणि पेन्सिल वगैरे ठेवलं. मी बोलत असताना मध्ये काही शंका आली आणि ती जर लिहून ठेवलीत तर तुम्हाला उपयोग होईल. म्हणजे व्याख्यानाच्या शेवटी जेव्हा प्रश्नोत्तर होतील तेव्हा तुम्हाला शंका विचारता येतील. मध्ये जर तुम्ही तुमच्या प्रश्न किंवा सूचना चॅटमध्ये लिहिल्यात तरीही हरकत नाही. माझा हा स्लाइड शो दाखवून झाला की मी त्याही तिथल्या सूचना किंवा तिथले प्रश्न वाचून त्यांचंही उत्तर द्यायचा प्रयत्न करीन.
बाकी या ज्या सूचना स्क्रीनवर दिसत आहेत त्या ऑलरेडी आपल्याला पंकजदादांनी दिलेल्याच आहेत. तुमच्या ओळखीचं कोणी जर अचानक जॉईन होत असेल तर त्यांना आपल्या गुगल मीटची लिंक निसंकोचपणे पाठवा आणि त्यांना निश्चितपणे या व्याख्यानाचा लाभ घ्यायला सांगा. तर आपला कुणीतरी लहान एक 5-6 वर्षांचा भाचा पुतण्या किंवा नातू म्हणा, त्याला आपल्याला वाढदिवसाला खेळणं द्यायचंय, पण कुठलं खेळणं त्याला आवडेल माहित नाही, म्हणून आपण त्याला खेळण्यांच्या दुकानात घेऊन जातो. आणि मग दुकानात गेल्यानंतर त्याला किंवा तिला तिथली सगळीच खेळणी हवी असतात. चेंडू पण हवा असतो, बॅट बॉल पण हवा असतो, मेकॅनो पण हवा असतो, लेगो पण हवा असतो आणि बॅटरीवर चालणारी ट्रेन पण हवी असते. अशी सगळीच खेळणी पाहून त्या लहानग्यांचं असं मन एकदम भांबावून जातं आणि मला सगळीच खेळणी हवी आहेत. आपण मग त्याला समजावून सांगतो की अरे तुझ्याकडे काही खेळणी आधीच आहेत किंवा काही खेळणी कशी फार चांगली नाहीयेत वगैरे असं आपण त्याला कन्व्हिन्स करतो. किंवा एखादा अस्सल खवय्या माणूस जेव्हा एका छान अशा मिठाईच्या दुकानात शिरतो तेव्हा त्या सगळ्या अशा काचेच्या डिस्प्लेमध्ये ठेवलेल्या सुंदर मिठाया बघून आणि त्यांचे रंग बघून आणि त्यांचा सुगंध वगैरे घेऊन मग आपल्याला यातली नेमकी कुठली घ्यायची हे काही काळ सुचत नाही. आधीच ठरलेलं असेल की आपण बाबा काजू कतली घ्यायला गेलोय तर वेगळी गोष्ट आहे, पण आज सहजच चला बाबा आज काहीतरी मिठाई खाऊया असं म्हणून जर दुकानात शिरलो तर आपल्याला सगळ्याच एकदम खाव्याशा वाटतात. अशी एका अस्सल खवय्याची पंचायत होते. तर काहीसा तसाच अनुभव हे चित्र कुठल्याही भारतातल्या रेल्वे स्टेशनवर किंवा रेल्वे स्टेशनच्या बाहेरच्या न्यूजपेपर स्टॉलवर पाहिलं की एका अस्सल भाषाप्रेमी माणसाची होते. त्यातल्या काही भाषा कदाचित आधीच येत असतात, काही शिकण्याच्या प्रक्रियेत असतात आणि काही शिकलेल्या नसतात, पण यातलं कुठलं वर्तमानपत्र मी विकत घेऊ अशी पंचायत होते. आणि अस्सल भाषाप्रेमी हा यातले किमान 4 ते 5 वर्तमानपत्र विकत घेऊन घरी नेतो. पुढची 2 महिने ते वर्तमानपत्र त्यातली अक्षरं आणि त्यातल्या बातम्या वाचण्याकरता. त्या बातम्यांमध्ये फार काही रस नसतो कारण बातम्या आधीच माहितीच असतात. महत्वाचा भाग असतो तो त्यातली अक्षरं, त्या अक्षरांचे आकार, त्यातली वाक्यरचना, त्यातले शब्द, हा सगळा त्या भाषाप्रेमी माणसाचा आवडीचा भाग असतो. त्याचप्रमाणे एखाद्या वेगळ्याच चित्रपटाचं पोस्टर पाहिलं आणि त्याचं फार आकर्षक पोस्टर दिसलं की मग अरे बापरे ही भाषा तर आपल्याला येत नाही, मग हा कुठला पिक्चर आहे, ही कुठली भाषा आहे, मग जाऊन इंटरनेटवर शोधून काढायचं. अर्थात मी शाळेत होतो तेव्हा इंटरनेट वगैरे काही नव्हतं, त्यामुळे असल्या अगम्य भाषेतलं पोस्टर दिसलं तर फक्त त्या भाषेचा कोणीतरी माणूस किंवा त्या भाषेतलं कुठलं तरी पुस्तक वगैरे हातात पडेपर्यंत वाट बघायला लागायची. पण अशी पोस्टर्स बघितल्यावर मला अशी पोस्टर्स, या पोस्टरवर जी नावं लिहिलेली आहेत ती मला कधी लिहायला जमतील, मला ही भाषा कधी लिहिता येईल, मला हे कधी वाचता येईल, अशी एक भावना मनात कायम जागृत व्हायची. किंवा कधी कधी सार्वजनिक ठिकाणी काही वाक्य कानावर पडायची. निहोंगो वा मित्सु नो सुकुरिप्तो गा आरिमास, विक्रीयन्ते न घंटाभिर्गावः क्षीर विवर्जिताः, donde vive tu amiga americana, هذه السيارة غالية جدا, Deutsch ist eine schwierige Sprache, உடற்பயிற்சி உடல் நலத்திற்கு நல்லது. अशा प्रकारची काही वाक्य इथे तिथे कानावर पडायची. अर्थातच यातली जी परदेशी भाषांतली वाक्य आहेत ती भारतात फार कमी ऐकायचा प्रसंग यायचा, पण केव्हा ना केव्हा तरी अशी वाक्य कानावर पडायची आणि ती भाषा जर आपल्याला कळत नसेल तर मग एक शोध सुरू व्हायचा की हे शब्द कुठल्या भाषेतले आहेत, ही कुठली भाषा होती वगैरे, असं एक जिज्ञासा मनात जागृत व्हायची. आणि मग
तर सगळा शोध संपला की मग ती भाषा शिकणं, मग त्या भाषेची पुस्तकं कुठे मिळतात ती शोधून काढणं, मग ती भाषा शिकवतोय कोण, त्याचा शिक्षक शोधून काढणं, असं हे सगळं सुरू व्हायचं. आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांनी अशा प्रकारचा अनुभव वयाच्या वेगवेगळ्या वेळी घेतलेला असणार आहे आणि त्या अनुभवातनं तुम्हाला जे काही संधी मिळाल्या असतील त्या संधींचा उपयोग करून निश्चितपणे तुम्ही सगळेजण वेगवेगळ्या भाषा शिकलेला असाल याबद्दल मला अगदी खात्री वाटते. तर आपलं व्याख्यान हे त्याबद्दलच आहे. मी भाषा कशा शिकलो वगैरे हा आजच्या व्याख्यानाचा विषय नाहीये. तर आपला हा प्रवास कसा असतो, कसा असला पाहिजे आणि या प्रवासातला आनंद नेमका कोणत्या गोष्टीत आहे ते जाणून घ्यायचं आणि या बहुभाषिकतेचा आपल्याला कशा प्रकारे उपयोग होऊ शकतो आणि तो उपयोग लक्षात आल्यानंतर त्या विषयाला आपण हात कसा घालू शकतो आणि त्या विषयात आपण यशस्वी कसे होऊ शकतो हा आजच्या व्याख्यानाचा विषय आहे. तर बहुभाषिकता याचा नेमका अर्थ काय, माणसं बहुभाषिक असतात तर ती का असतात बहुभाषिक, किंवा ती बहुभाषिक कशी बनतात, बहुभाषिकतेचे उपयोग काय आहेत, बहुभाषिकतेची तंत्र कोणती आहेत, वेगवेगळ्या भाषा कशा पद्धतीने शिकायच्या, अप्रोच काय असला पाहिजे ते, आणि भारतीय भाषा आणि परदेशी भाषा या दोन्ही भाषा शिकण्याकरता काय करावं आणि या भाषांकरता स्कोप काय आहे, म्हणजे करिअरला कुठे कुठे वाव आहे, कोणत्या भाषेचं महत्व कोणत्या क्षेत्रामध्ये आहे याबद्दलचं एक थोडस मला जे काही अनुभव आलेत त्यातनं मला जे काही माझ्याकडे सामग्री गोळा झालेली आहे ती मी तुम्हा सगळ्यांसोबत आज शेअर करतोय. सगळ्यात सुरुवातीला आपण जाणून घेऊया की भाषा म्हणजे काय. अर्थात ते काही आपल्या कुणाला सांगायची आवश्यकता नाहीये. संस्कृतात भाषा याची व्याख्या अशी आहे की यया भाष्यते सा भाषा, म्हणजे जिच्या द्वारे बोलणं केलं जातं ती भाषा, किंवा या भाष्यते सा भाषा, जी बोलली जाते ती भाषा. आणि जगातल्या बहुतेक भाषांमध्ये भाषा याकरता जो शब्द आहे त्या शब्दाचा अर्थ एकतर बोलणं किंवा उच्चारणं असा आहे, किंवा आपली जी तोंडातली जीभ आहे तो जो शब्द आहे तोच भाषेकरता देखील शब्द म्हणून जगभर बऱ्याचशा भाषांमध्ये वापरला जातो. अर्थात काही भाषांमध्ये त्यापेक्षा निराळे शब्द देखील आहेत, पण बहुतांश भाषांमध्ये जो भाषा याकरताचा शब्द आहे त्याचा अर्थ बोलणं किंवा उच्चारण किंवा जीभ असा त्या शब्दाचा अर्थ असतो. आता भाषेबद्दलच्या आधुनिक काळामध्ये विशेषतः 19व्या आणि 20व्या शतकामध्ये खूप सखोल अभ्यास अनेक तज्ज्ञांनी केला. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे तज्ज्ञ होते. त्याच्यामध्ये विलिंग्डन आहेत, त्याचप्रमाणे मॅकिंटॉश आहेत, सशोर म्हणून आहेत. नंतर सध्या जे जिवंत आहेत आणि खूप प्रसिद्ध आहेत भाषाशास्त्र विषयात ते नोम चॉम्स्की म्हणून तज्ज्ञ आहेत. त्याचप्रमाणे भारतामध्ये भाषाशास्त्रावर विचार करणारे प्राचीन काळापासून अनेक तज्ज्ञ होते. त्यातले ज्यांचे ग्रंथ उपलब्ध आहेत त्यातला सगळ्यात प्राचीन ग्रंथ म्हणजे यास्काचार्याचा निरुक्त हा ग्रंथ आहे. त्याच्यानंतर आपिशली, चंद्र, मैत्रायण, गार्ग्य, अग्रहायण वगैरे व्याकरण तज्ज्ञ, भाषा तज्ज्ञ आहेत. त्यानंतर एक अत्यंत विश्वप्रसिद्ध असं नाव आहे ते म्हणजे पाणिनी, की ज्यानं साधारण इसवी पूर्व 500 किंवा 600 वर्षांपूर्वी त्या काळात भारतात जी व्यवहारात शिक्षणात वापरली जायची त्या संस्कृत भाषेचं व्याकरण रचण्याचं त्यांनी एक अत्यंत महत्वाचं कार्य केलं. तर अशा या भाषा तज्ज्ञांनी खूप भाषा या विषयाबद्दल विचार केलेला आहे, अभ्यास केलेला आहे. पाणिनीच्या नंतर पतंजली होते, पतंजलीच्या नंतर कात्यायन होता आणि कात्यायनाच्या नंतर भर्तृहरी नावाचा एक मोठा
भाषा शास्त्रज्ञ भारतात होऊन गेला. असे जगात अनेक ठिकाणी अनेक भाषाशास्त्रज्ञ आहेत की ज्यांनी खूप सखोल असं संशोधन करून ठेवलेलं आहे. पण भाषेच्या उगमाचा जर विचार केला तर त्याला हिस्टरी ऑफ लिंग्विस्टिक्स असं म्हणतात. भाषाशास्त्राचा किंवा भाषा विज्ञानाचा इतिहास असं म्हणतात. आणि त्यातील संशोधकांनी काही गृहीतक घेऊन त्यांनी संशोधन केलं आणि त्यातले काही निष्कर्ष त्यांनी आपल्यासमोर मांडलेत. अर्थात हे लक्षात घ्यायचंय की भाषाशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे, हे सोशल सायन्स आहे, भौतिक विज्ञान नाहीये. इट इज नॉट फिजिकल सायन्स. त्यामुळे त्यातले जे निष्कर्ष असतात ते प्रत्येकाला 100% पटतात असं नाहीये. पाण्याचं इलेक्ट्रॉलिसिस केल्यानंतर तुम्हाला 100% हायड्रोजन आणि ऑक्सिजनच मिळतो आणि तोही हायड्रोजनचे 2 मॉलिक्यूल आणि ऑक्सिजनचा 1 असंच मिळतं. भाषेच्या बाबतीत हे अगदी इतकं काटेकोर आपल्याला प्रत्येक वेळेला मिळेलच असं नाही. तर काही निष्कर्ष असे आहेत की साधारण नवाश्म युग जे म्हणतात, ज्याला इंग्लिशमध्ये अपर पेलिओलिथिक पिरियड असं म्हटलं जातं, म्हणजे साधारण आजपासून 12,000 वर्षांपूर्वी, सॉरी ईसपूर्व 12,000 म्हणजे आजपासून साधारण 14,000 वर्षांपूर्वी आपण आज ज्याला भाषा म्हणतो, एक व्यवस्थित ऑर्गनाइज झालेली आपली एकमेकांशी विचार व्यक्त करण्याची ही जी एक व्यवस्था आहे तिला आपण भाषा म्हणतो. तशा प्रकारच्या भाषा ह्या विकसित झाल्या असं मानलं जातं आणि त्यावेळेपासून ज्या भाषा अस्तित्वात आहेत त्या भाषांच्या परिवाराला नीलो सहारन भाषा परिवार असं म्हटलं जातं. त्याच्या एक 1,500-2 हजार वर्षांच्या नंतर किंवा 3,000 वर्षांनंतर म्हणजे ईसपूर्व 10 ते 9,000 या काळामध्ये पूर्व आफ्रिशियन भाषा, याला इंग्लिशमध्ये अॅफ्रो एशियन लँग्वेजेस किंवा अॅफ्रो एशियाटिक लँग्वेजेस असं म्हणतात, अशा भाषा विकसित झाल्या. त्याच काळात साधारण इराणच्या आजूबाजूला पूर्व द्राविड भाषा, प्रोटो द्रविडियन लँग्वेजेस या विकसित व्हायला सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर आणखीन काही 3-4 हजार वर्षांनंतर म्हणजेच ईसपूर्व 6,000 ते 5,000 या सहस्रकात पूर्व भारोपीय भाषा म्हणजे प्रोटो इंडो युरोपियन लँग्वेजेस विकसित झाल्या. आपली जी भारतातली संस्कृत ही प्राचीन भाषा आहे ती ह्या पूर्व भारोपीय भाषा परिवारातली आहे आणि तमिळ ही भाषा जी आहे ती पूर्व द्राविड भाषा परिवारातली आहे आणि मग इतर अनेक भाषा त्यांपासून विकसित झाल्या. होतं असं की भाषा हा प्रत्येकाचा विषय असतो, भाषा प्रत्येक जण बोलतो. भाषा ही काही माझीच किंवा दुसऱ्याची किंवा तिसऱ्याची किंवा भाषा तज्ज्ञांची किंवा व्याकरण शास्त्रज्ञांची अशी मालकीची वस्तू नसते. भाषा प्रत्येक जण वापरतो आणि भाषिक व्यवहार प्रत्येक जण करतो आणि त्यामुळे प्रत्येकाच्या वापरात थोडासा फरक असतो. प्रत्येकाचा बोलण्याची ढब वेगळी असते, प्रत्येकाचा हेल म्हणजे ऍक्सेंट निराळा असतो, टोन देखील बदलत जातात आणि त्यामुळे कालांतराने या भाषांमध्ये बदल घडत नवनवीन भाषा निर्माण होत जातात. आणि त्यामुळे एक लक्षात येईल आपल्याला की इथे जरी मुळातल्या एक काही ठराविकच भाषांचा उल्लेख असला तरी त्यापासून गेल्या 5-6 किंवा 7-8 हजार वर्षांमध्ये इतक्या भाषा निर्माण झालेल्या आहेत की आज आपण म्हणतो की दर 10 कोसांवर 12 कोसांवर किंवा 25 कोसांवर भाषा बदलते आणि ती गोष्ट खरी आहे. मी ठाण्यात राहतो आणि ठाण्यापासून अर्धा तास म्हणजे माझ्या घरापासून बाईकनी 20-25 मिनिटं पुढे गेलं की भिवंडी नावाचं एक ठिकाण लागतं आणि तिथे मग लोक जी भाषा बोलतात तिला आगरी भाषा असं म्हटलं जातं. इथे ठाण्यात आम्ही म्हणतो की तो पडला आणि भिवंडीत म्हणतात ता परला किंवा त्या परला, तर त्या ड चा र होणं किंवा मराठीत म्हणू आपण पाय मोडला, पण भिवंडीत म्हणजे आगरी भाषेत म्हणतात प मोरला, तर पायला प म्हणतात आणि मोडलाला मोरला म्हणतात. तर असे बदल छोटे छोटे होत वेगवेगळ्या भाषा विकसित होत जातात. हा खूप इंटरेस्टिंग भाग आहे
आणि त्याचाही अभ्यास तुम्हाला ज्यांना कोणाला करायची आवड असेल ते निश्चितपणे करत असतील याची मला खात्री आहे. अशा प्रकारे ह्या भाषांचा विकास झालेला आहे. पण मी म्हणालो तसं आज अशी परिस्थिती आहे की दर 25 कोशांवर भाषा बदलतेच आणि तुम्ही जर 200-250 मैल पुढे गेलात तर एक अशी भाषा तुम्हाला अनुभवता येते की जिच्यातलं फक्त 10% आपल्याला कळतं, 90% कळत नाही. आणि अशी परिस्थिती उद्भवल्यामुळं बहुभाषिकता ज्याला आपण म्हणतो तिला महत्व येत गेलं. म्हणजे मग एकापेक्षा जास्त भाषा ज्या माणसाला येते त्या माणसाला समाजात महत्व यायला लागलं आणि खूप पूर्वीपासून जगामध्ये बहुभाषिक लोक आहेत. बहुभाषिकता किंवा मल्टीलिंग्वलिझम हा काही केवळ आधुनिक काळातला विषय नाहीये. गेल्या अनेक वर्षांपासून जगामध्ये अनेक देशांमध्ये अनेक प्रदेशांमध्ये एकापेक्षा जास्त भाषा जाणणारे लोक अस्तित्वात होते आणि त्याच्याच बद्दल आज आपण विचार करणार आहोत. आपणा सर्वांना माहिती आहे की शिवाजी महाराजांच्या पदरी बहुभाषिक तज्ज्ञ होते. फारसी, नंतर फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्लिश, कन्नड, तमिळ अशा वेगवेगळ्या भाषा जाणणारे अत्यंत जाणकार असे तज्ज्ञ शिवाजी महाराजांच्या दरबारात होते. तर आणि अर्थातच या सर्व लोकांचं महत्व पटल्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना आपल्या पदरी बाळगलेलं होतं आणि त्यामुळे शिवाजी महाराज हे समग्र भारत राष्ट्रावर आपलं राज्य तर करू शकलेच, त्यांच्या राज्याचा विस्तार हा आजचा जो महाराष्ट्र आहे त्याच्या खूपच पुढे झालेला होताच. पण त्याहीपेक्षा आजही संपूर्ण देशातील सगळ्यांना शिवाजी महाराज जे प्रिय आहेत त्यातला एक भाग म्हणजे शिवाजी महाराजांनी वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक, वेगवेगळ्या जाती जमातीचे लोक यांचा आदर केला आणि त्यांच्याही आपल्या आयुष्यातलं त्यांचंही महत्व त्यांनी समजून घेतलं. तर या दृष्टीने विचार केला तर पुढे आपण भाषाशास्त्राचे उपयोग काय आहेत ते बघणारच आहोत. त्यात आणखीन तपशीलवार हे मुद्दे आपले येतील. आता आपण लक्ष देऊया की बहुभाषिकता याचा अर्थ काय. या शब्दातच त्याचा अर्थ सामावलेला आहे, त्यामुळे फार अगदी काही स्पष्टीकरणाची गरज नाही. तरी पण अगदी साध्या भाषेत सांगायचं तर वेगवेगळ्या भाषांचं ज्ञान आणि वेगवेगळ्या भाषांत संवाद साधण्याची क्षमता याला बहुभाषिकता असं म्हणतात. इंग्लिशमध्ये मल्टीलिंग्वलिझम असं याला म्हणतात. आणि ही बहुभाषिकता मौखिक किंवा लेखी अशा दोन्ही प्रकारची असू शकते. इट कुड बी ओरल और इट कुड बी रिटन किंवा दोन्ही. आपल्या आजूबाजूला अशी बरीच माणसं असतात की ज्यांना एकापेक्षा जास्त भाषा बोलता येतात. लिहायला वाचता येत नाहीत, लिहाय वाचायला त्यांना 1-2च भाषा येतात, पण आणखी 1-2 भाषा त्यांना बोलता येतात कारण लहानपणी त्यांना त्या भाषेचे मित्र मिळालेले असतात किंवा त्या भाषेचं वातावरण कुठेतरी मिळालेलं असतं. किंवा काही जण असे असतात की ज्यांना एखादी भाषा ते शिकायला घेतात आणि त्या भाषेचं लिखाण शिकतात, लिहायला वाचायला येते, व्याकरण शिकतात, पण त्या भाषेत संवाद साधण्याची फारशी संधी मिळत नाही. ती भाषा बोलणारी माणसं आजूबाजूला फारशी उपलब्ध न झाल्यामुळे संवाद फारसा साधला जात नाही. पण त्या भाषेचं ज्ञान त्यांना असतं, ज्याला थिअरेटिकल नॉलेज असं म्हणतात, ते त्यांना ज्ञान असतं. तर अशी दोन्ही प्रकारची माणसं असतात. आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे वेगवेगळ्या भाषांचा सखोल अभ्यास करणारे. इथे मात्र मौखिक आणि लेखी हे दोन्ही प्रकारचं ज्ञान अपेक्षित असतं. म्हणजे तुम्हाला ती भाषा बोलता आली पाहिजे, तुम्हाला ती भाषा बोललेली समजली पाहिजे, लिहिलेली वाचता आली पाहिजे, तुम्ही लिहिलेलं इतरांना वाचता आलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला ते नीट लिहिताही आलं पाहिजे, व्याकरणाचे नियम माहिती पाहिजेत, अशा सगळ्याच प्रकारच्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. तर अशा 3 कॅटेगरीज साधारणपणे बहुभाषिक लोकांच्या आहेत. तर लोक बहुभाषिक का असतात? या बहुभाषिकतेची मूळ कारणं कोणती? माणसं वेगवेगळ्या भाषा का बोलतात किंवा का शिकतात? याचा जर आपण विचार केला तर सगळ्यात पहिलं आणि अगदी नैसर्गिक असं कारण म्हणजे घरातच 2 निरनिराळ्या भाषा असणं.
म्हणजे गुजराती आई आणि मराठी वडील किंवा बंगाली वडील आणि कन्नड भाषिक आई, अशा प्रकारच्या घरात जन्माला आलेली मुलं असतील किंवा दोन वेगवेगळ्या देशांच्या भाषा, म्हणजे एखाद्या मराठी मुलांनी एखाद्या स्पॅनिश मुलीशी लग्न केलं आणि त्यांची मुलं झाल्यानंतर आई वडील, हा हॅलो, हॅलो, काय झालं? काही आवाज ऐकू आला मला, कुणी काही विचारताय का? नाही ना? बरं, ओके ओके. म्हणजे दोन वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या व्यक्ती जर घरात असतील, एखाद्या वेळेस तर असंही होतं की आजी एका वेगळ्या भाषेची आहे, म्हणजे आजीची माहेरची भाषा बंगाली आहे आणि आजोबा मराठी आहेत आणि आई गुजराती आहे आणि वडील मराठी, त्यामुळे घरात मग बंगाली, गुजराती, मराठी अशा तिन्ही भाषा असू शकतात. आणि अशाच प्रकारे दोन वेगवेगळ्या देशातल्याही भाषेचं कॉम्बिनेशन म्हणजे मिश्रण असण्याची शक्यता असते. तर अशा घरातली मुलं ही जन्मजातच म्हणजे निसर्गतःच जर त्यांना त्या दोन्ही भाषा लहानपणी ऐकायला मिळाल्या आणि बोलायची संधी मिळाली तर ती मुलं जात्याच बहुभाषिक होतात. दुसरं कारण म्हणजे घरात एक आणि परिसरामध्ये किंवा शिक्षणात दुसरी भाषा. आता भारतातल्या आधुनिक काळातल्या सर्व उच्च मध्यमवर्गीय आणि उच्च आर्थिक वर्गातल्या सर्व मुलांची आज ही अवस्था आहे की त्यांची मातृभाषा मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, कन्नड, काश्मीरी, मणिपुरी, आसामी अशी जी कुठली असेल ती, पण ती सगळी मुलं बहुतेक करून इंग्लिश माध्यमात शिक्षण घेतात. त्यामुळे शाळेतली शिक्षणाची माध्यम भाषा इंग्लिश असते. पण माझ्या ओळखीची अशीही काही कुटुंब आहेत ठाण्यात, मुंबईत, की ज्यांची मातृभाषा गुजराती आहे किंवा मातृभाषा हिंदी आहे, पण ते मराठी माध्यमाच्या शाळेत शिकतायत ती मुलं. तर मी म्हणालो तसं शिक्षणात एक, आणि अर्थातच निराळ्या भाषेची मुलं जर निराळ्या प्रांतात वाढली, म्हणजे एखादा मराठी कुटुंब जर हैदराबादमध्ये राहत असेल तर निश्चितपणे त्या मुलांना लहानपणापासूनच हैदराबादी हिंदी, तेलुगू आणि घरात मराठी अशा तीन भाषा त्यांना ऐकायला मिळणार आहेत. त्यामुळे अशी मुलं निश्चितपणे बहुभाषिक होतातच. काही लोक आवड म्हणून निरनिराळ्या भाषा शिकतात. मी त्यांच्यापैकी एक आहे आणि मला खात्री आहे की आपल्यापैकी बहुतेक जण आवड म्हणून कुठली ना कुठली तरी भाषा नक्कीच शिकत असाल. तर तोही एक भाग असतो. आणि काही व्यक्ती मात्र व्यवसाय, व्यापार किंवा नोकरी याकरता निराळी भाषा शिकतात. म्हणजे एक तर तुम्ही ज्या क्षेत्रात व्यवसाय करताय किंवा नोकरी करताय त्या क्षेत्रात कुठली तरी विशिष्ट भाषा असते. उदाहरणार्थ मुंबईचा जो स्टॉक एक्सचेंज आहे, स्टॉक एक्सचेंजचे सगळे जे अनालिसिस वगैरे जे ते इंग्लिशमध्ये येतं, पण प्रत्यक्ष स्टॉक एक्सचेंज मध्ये तुम्ही जर गेलात तर तुम्हाला दिसेल तिथे की तिथे कच्छी आणि गुजराती या भाषांचं तिथे प्राबल्य आहे. म्हणजे तिथला बराचसा मौखिक व्यवहार हा कच्छीमध्ये किंवा गुजरातीत किंवा काही प्रमाणात मारवाडी भाषेत होत असतो. त्याचप्रमाणे जर तुम्ही मुंबईत प्रिंटिंगचा व्यवसाय करत असाल, म्हणजे तुमचा जर प्रिंटिंग प्रेस असेल तर प्रिंटिंग प्रेसमध्ये बहुतेक कामगार हे प्रामुख्याने कोकणातले महाराष्ट्रीय कामगार आहेत. किंवा तुम्ही समजा मिरज, सांगली वगैरे या भागात जर तुम्ही काही व्यापार करत असाल तर तिथले बरेचसे व्यापारी हे कन्नड बोलतात. किंवा मिरज, सांगलीमध्ये बरेचसे मुसलमान धर्मातले जे लोक आहेत ते तिकडची त्या प्रांतातली एक वेगळी भाषा बोलतात. तिला बागवानी उर्दू असं म्हणायची पद्धत आहे. खूप वेगळ्या प्रकारची भाषा आहे ती. पटकन ऐकल्यावर बऱ्याच वेळेला आपल्याला कळेल याची गॅरंटी नाही, कारण त्याच्यात उर्दू, मराठी, कन्नड आणि इंग्लिश यांचं एक जबरदस्त आणि विलक्षण मिश्रण झालेलं असतं. पण त्या वातावरणात जर एखादा माणूस जाऊन तिथे जर व्यवसाय करू लागला तर वर्षभरात तोही ती भाषा बोलायला शिकेल. तर अशी ही मुख्य कारणं आहेत की ज्यामुळे माणसं बहुभाषिक बनतात आणि वेगवेगळ्या भाषा लोक शिकतात. तर अशा वेगवेगळ्या भाषा शिकण्याचे उपयोग काय आहेत किंवा त्याचे लाभ काय आहेत?
तर दोन प्रकारचे उपयोग. एक उपयोग म्हणजे वैयक्तिक, म्हणजे एक व्यक्ती म्हणून आपल्याकरता होणारा फायदा, आणि दुसरे सामाजिक, एक समाज म्हणून सगळ्यांनाच एकत्रितपणे होणारा फायदा. असे दोन प्रकारचे लाभ आहेत. व्यक्तिगतरित्या पाहिलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मेंदूची पुनर्रचना. काय होतं की हे पेन आहे, दिस इज अ पेन. अरे वा, पेन दिस, ఇది पेन हॅज अ कलम. आता मी एकच वाक्य 6 प्रकारे म्हणालो तर या वस्तूला काय म्हणतात हे मला तेवढ्या भाषांमध्ये लक्षात ठेवावं लागतं. आणि ते लक्षात ठेवण्याकरता मला माझ्या मेंदूतली काही विशिष्ट केंद्र वापरावी लागतात. आणि ती केंद्र मग ऍक्टिव्हेट होतात, आणि ऍक्टिव्हेट झाल्यामुळे ती आणखीन सक्षमपणे कार्य करू लागतात, आणि त्यामुळे मेंदूतल्या काही विशिष्ट भागांची पुनर्रचना होते नर्व्हस सिस्टमच्या हिशोबाने. आणि त्या पुनर्रचनेचा फायदा असा होतो की मेंदूच्या एक्झिक्युटिव्ह कंट्रोल सिस्टमच्या क्षमतेमध्ये वाढ होते. म्हणजे ज्याला सोप्या भाषेत रिस्पॉन्स टू स्टिम्युली असं आपण म्हणतो, किंवा रिस्पॉन्स टू स्टिम्युलस असं म्हणतो. तर तो रिस्पॉन्स काय द्यायचा हे ठरवण्याची मेंदूची क्षमता वाढते. अर्थात एक्झिक्युटिव्ह कंट्रोल सिस्टम मध्ये फक्त रिस्पॉन्स टू स्टिम्युलस नाही, इतर बऱ्याच संस्था त्याच्या अंतर्गत येतात. पण हे एक त्याचं उदाहरण की काय झालं की काय करायचं हे ठरवण्याचं जे मेंदूचं काम आहे त्याच्यात वाढ होते. त्याचाच आणखीन एक फायदा म्हणजे आपली आकलन शक्ती आणि कार्यक्षमता वाढते. अर्थातच मेंदूची एक्झिक्युटिव्ह कंट्रोल सिस्टम जी आहे ती जर तुमची जास्त कार्यक्षमपणे काम करू लागली तर तुमचं कुठल्याही गोष्टीचं आकलन वाढणार आहे. आणि एखाद्या गोष्टीचं आकलन वाढलं की आपली कार्यक्षमता जास्त वाढते ना. मी जर कालच संध्याकाळी मोबाईलवर व्हॉट्सअप इन्स्टॉल केलं असेल तर मला त्याची 2च फीचर्स माहिती असतात. पण व्हॉट्सअप इन्स्टॉल करून 6 महिने झाले की मला त्याचे आणखीन 10-12 फीचर्स माहीत झालेली असतात. आणि त्यामुळे आकलन शक्ती वाढली की कार्यक्षमता देखील वाढते, कारण मग मी ती जास्तीत जास्त फीचर्स वाढवून मला जे काही मेसेज लोकांना पाठवायचा आहे तो मी आणखीन परिणामकारक करू शकतो. एक महत्वाचा रिसर्च आहे तो असं म्हणतो की बहुभाषिक व्यक्तींमध्ये म्हातारपणी अल्झायमर्स या मानसिक आजाराची जी सुरुवात होते ती एकभाषिक व्यक्तीपेक्षा उशिराच्या वयात होते. म्हणजे अगदी ढोबळमानाने म्हणायचं झालं तर एकच भाषा बोलणाऱ्या व्यक्तीला अल्झायमर्स होण्याची ज्यांना अल्झायमर्स होतो अशांपैकी एकभाषिक व्यक्तींना जर तो सरासरी 60-65च्या वयात होत असेल तर कदाचित बहुभाषिक व्यक्तीच्या बाबतीत ते वय 65-70 किंवा 70च्या पुढे गेलेलं असू शकतं. तर याचाच दुसरा अर्थ असा की वेगवेगळ्या भाषा बोलल्याने दीर्घकाळ मानसिक आरोग्य मिळू शकतं. म्हणजे मानसिक आरोग्य वाढवण्याचं काम ही बहुभाषिकता आपल्याकरता करते. हा अत्यंत महत्वाचा आणि अत्यंत मोठा फायदा आहे. आजच्या काळात निश्चितपणे याचा उपयोग होऊ शकतो असं मला वाटतं. आता बहुभाषिकतेचे सामाजिक फायदे कोणते? तर अगदीच साहजिकपणे उत्तम परस्पर संवाद. समोरच्या माणसाची जी मातृभाषा आहे त्या मातृभाषेत मी पटकन एखादा शब्द त्याच्याशी बोललो तर त्याला निश्चितपणे आनंद वाटतो. मग बोलताना थोडीशी चूक जरी झाली, एखादा उच्चार जरासा चुकला तरी आपल्याला त्या माणसाला निश्चित आनंद वाटतो. आपल्यालाही कोणी आपल्याशी आपल्या भाषेत बोललं तर नक्कीच आनंद वाटतो. म्हणजे बऱ्याच वेळेला परदेशात फिरणाऱ्या व्यक्तीने हा अनुभव सांगितलाय की अरे आम्ही इथे कुठेतरी फिरत होतो आणि शेजारच्या गल्लीतनं अचानक मराठी वाक्य ऐकू पडलं आणि मग आम्ही लगेच तिकडे वळून बघितलं तर 2 मराठी माणसं बोलत होती वगैरे. तर हा सगळ्यांचाच अनुभव आहे. त्यामुळे जास्तीत जास्त भाषा शिकलात की परस्पर संवाद चांगला होण्याची निश्चितपणे शक्यता वाढते. परस्पर संवाद वाढला की सहकार्य आणि समन्वय वाढणार आहे ना. आपल्याला अनेक माणसांसोबत आयुष्य जगावं लागतं. ज्याला एकट्याने आयुष्य जगायचं आहे तो मग हिमालयात जाऊन तपश्चर्या करतो.
पण उर्वरित आपल्यासारखे जे असतात, जे हिमालयात फक्त 2-4 दिवसांच्या ट्रिप करता जाणारे लोक असतात, त्यांना परत आल्यानंतर संपूर्ण समाजासोबत एकत्र राहायचं असतं. आणि एकत्र राहायचं म्हटलं की सहकार्य आणि समन्वय, कोऑपरेशन आणि कोऑर्डिनेशन या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि यामध्ये बहुभाषिकतेचा निश्चितपणे उपयोग होतो, की आपल्याला जर समोरच्या माणसाची भाषा येत असेल तर तो काय म्हणतोय हे आपल्याला जास्त चांगल्या प्रकारे कळतं. आपल्याला काय म्हणायचंय ते जास्त चांगल्या प्रकारे आपण सांगू शकतो आणि त्यामुळे सहकार्य आणि समन्वय लोकांमध्ये वाढतो. सांस्कृतिक आणि राजकीय भान, मी मगाशी उल्लेख केला की काल छत्रपती शिवाजी महाराजांची शासकीय स्वरूपातली जयंती आपण सगळ्यांनी साजरी केली. शिवाजी महाराजांना हे जे सांस्कृतिक आणि राजकीय भान होतं त्याच्यात बहुभाषिकतेचा निश्चितपणे महत्वाचा वाटा होता. शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे, त्यांना देखील 2 किंवा 3 अशा भाषा येत असाव्यात असं काही ऐतिहासिक दस्तऐवजांमधून एक लक्षात येतं. आता ही माहिती अगदी 100% खरी आहे की नाही हे इतिहास तज्ञ सांगू शकतील, पण हा एक अंदाज बांधला जातो. शिवाजी महाराजांना तर निश्चितपणे अनेक भाषांचं ज्ञान होतं. संभाजी महाराज तर आपल्या समोर एक बहुभाषा तज्ञ म्हणून देखील त्यांची प्रतिमा सर्व इतिहासप्रेमींच्या मनामध्ये आहेच संभाजी महाराजांबद्दल. अर्थात म्हणजे शिवाजी महाराजांनाही अनेक भाषा शिकण्याचं महत्व पटल्यामुळे त्यांनी आपल्या मुलाला, हा भविष्यातला राजा होणार आहे हे लक्षात घेऊन त्यांनी आपल्या मुलांना लहानपणीच वेगवेगळ्या भाषा शिकवल्या. आणि त्यामुळे संभाजी महाराजांनी मराठीत, संस्कृत, फारसी अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये लिखाण केलेलं आहे आणि ते ग्रंथ उपलब्ध आहेत. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला जजिया कर त्यांनी रद्द करावा याबद्दलचं जे पत्र लिहिलंय ते पत्र त्यांनी फारसीमध्ये लिहिलेलं होतं औरंगजेबाला, ते मराठीत लिहिलं नव्हतं. ही एक खूप वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि मला असं वाटतं की हे सगळं सांस्कृतिक आणि राजकीय भान निर्माण होणारा माणूस जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आणि जास्तीत जास्त प्रजाजनांना तो आपलंसं करून घेतो आणि त्याचं अशा प्रकारचं राज्य हे जास्त चांगलं होतं असं एक माझं मत आहे. म्हणजे अन्य भाषांचा द्वेष किंवा अन्य भाषांबद्दल मनात आकस बाळगण्यापेक्षा त्या भाषांमधलं जे सौंदर्य आहे ते पाहायचंय आणि त्याचा आस्वाद घ्यायचाय आणि आपल्या मातृभाषेचा आदर हा जर इतरांनी राखावा असं आपल्याला वाटत असेल तर आपणही इतरांच्या मातृभाषेचा आदर राखणं आवश्यक आहे. हा मुद्दा या दृष्टीने खूपच महत्वाचा आहे. त्यानंतर विस्तृत दृष्टिकोन आणि आकलन. काय होतं की एखाद्या गोष्टीकडे आपला बघण्याचा एक दृष्टिकोन असतो, समोरच्या व्यक्तीचा दृष्टिकोन वेगळा असतो, आणखी एखाद्या व्यक्तीचा आणखी काहीतरी एक दृष्टिकोन असतो. जेव्हा आपण वेगवेगळ्या भाषा शिकायला लागतो तेव्हा त्याच वस्तूला आपण वेगवेगळी नावं वापरायला लागतो आणि त्यातून मग आपल्याला कळतं की या वस्तूला फक्त पेन म्हणणंच आवश्यक नाहीये, याला पेन म्हणता येतं, कलम म्हणता येतं, लेखणी म्हणता येतं, धरणी म्हणता येतं, आणखीन बरेच शब्द याच्याकरता वापरता येतात. म्हणजे हाही एक दृष्टिकोन आहे ना, म्हणजे याला पेन म्हणणं हा एक दृष्टिकोन आहे, याला धरणी म्हणणं हा एक दृष्टिकोन आहे, लेखणी म्हणणं हा एक दृष्टिकोन आहे, कलम म्हणणं हा एक दृष्टिकोन आहे. तर वेगवेगळ्या भाषा आपण शिकायला लागलो की आपल्याला निरनिराळ्या लोकांच्या दृष्टिकोनांचा आदर करण्याची सवय लागते. प्रत्येकाचा दृष्टिकोन मला पटला पाहिजे असं नाहीये, पण तो पटला नाही तरी त्याचाही एक दृष्टिकोन आहे हे मी लक्षात घ्यायला सुरुवात करतो आणि कधी कधी मी एकाच गोष्टीकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघायला सुरुवात करतो आणि त्यामुळे माझं आकलन देखील त्या गोष्टीबद्दलचं वाढतं. एखादी गोष्ट एकाच दिशेने बघायच्या ऐवजी जर आपण चौफेर पाहिली तर आपलं आकलन वाढतं, आपल्याला त्याच गोष्टीचे वेगवेगळे पैलू लक्षात यायला लागतात. आणि या सगळ्यांचा एक अत्यंत चांगला आणि नैसर्गिक परिणाम म्हणजे शांतता आणि सौहार्द. हा मला वाटतं बहुभाषिकतेचा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात महत्वाचा परिणाम आहे. आपण असं बरेच वेळेला म्हणतो की
दिल्लीत जर औरंगजेबाच्या ऐवजी त्याचा भाऊ जो दारा शिकोह होता त्याचं जर राज्य आलं असतं तर भारतात खूप जास्त प्रमाणात शांतता नांदली असती आणि पुढचं राजकारण आणखी चांगलं झालं असतं. याचं कारण की तो जो दारा शिकोह होता तो बहुभाषिक होता. त्यातनं त्याच्या मनात एक सहिष्णुता निर्माण झालेली होती आणि त्यामुळे वेगवेगळ्या धर्मांचा, वेगवेगळ्या समाजांचा, वेगवेगळ्या संस्कृतींचा, वेगवेगळ्या परंपरांचा आदर करण्याचा त्याचा स्वभाव होता. दुर्दैवाने औरंगजेबाकडे तो नव्हता आणि त्यामुळे त्यांनी संपूर्ण त्याच्या राजकारणाची, स्वतःच्याच राजकारणाची त्यांनी स्वतःच्या हाताने वाट लावून घेतली. तर बहुभाषिकता ही खूप महत्वाची असते असं मला वाटतं. आपले वर्तमान पंतप्रधान हे निरनिराळ्या देशांमध्ये जाऊन निरनिराळ्या देशांमध्ये भारताच्या राजकारणाच्या दृष्टीने अनुकूल काही उपक्रम हातात घेतात. त्यामध्ये त्या त्या देशातल्या भाषा तज्ज्ञांचा, म्हणजे त्या देशातले भाषा तज्ज्ञ आणि त्या त्या देशांची भाषा जाणणारे भारतीय यांचा एक खूप महत्वाचा वाटा आहे. हे आपल्याला निश्चितपणे लक्षात घ्यावं लागेल. हे आपण पाहूया. शक्यतो आपल्या मातृभाषेशी किंवा परिसर भाषेशी जुळणारी भाषा शिकायला सुरुवात करावी, कारण ती सांस्कृतिक दृष्ट्या सोपी असते. म्हणजे मराठी माणसांनी वेगळी भाषा शिकायची असेल तर शक्यतो गुजराती, हिंदी, बांगला असतील तर कन्नड, तेलुगू या भाषांपासून सुरुवात करायला हरकत नाही. अर्थात कोणती भाषा शिकायला सुरुवात करावी हा एक निराळा मुद्दा आहे आणि याचा मी सगळ्यात शेवटी आणखी थोडासा विचार त्याच्याबद्दल मांडणार आहे. तर त्यामुळे हा जो मुद्दा आहे तो सविस्तरपणे सगळ्यात शेवटी आपण घेणार आहोत. दुसरं म्हणजे भाषा शिकण्याचा एक नैसर्गिक शिक्षण क्रम असतो. तो म्हणजे आधी ऐकणं, मग बोलणं, मग वाचणं आणि मग लिहिणं. बघा, लहान मुलं असतं की नाही, ते काही लगेच बोलायला शिकत नसतं, ते आधी ऐकत असतं. आधी तर ते पाहत असतं. एखाद्या लहान बाळाला आई कडेवर घेते आणि आकाशाकडे बोट दाखवते आणि म्हणते चांदोबा. मग मामा उचलून घेतो आणि तिथे बोट दाखवून म्हणतो चांदोबा. मग अजून कोणतरी उचलून घेतं आणि आकाशाकडे बोट दाखवून म्हणतं चांदोबा. ते एक लहान बाळाला चांदोबा म्हणजे काय काहीही कळलेलं नसतं. त्याला एवढंच कळलेलं असतं की वर बोट केलं की चांदोबा म्हणायचं. त्यामुळे दिवसा ढवळ्या सुद्धा एखाद्याने वर हात केला की ते पोरगं चांदोबा म्हणतं. ही पहिली पायरी असते. मग ते बाळ थोडंसं मोठं झालं की त्याच्या लक्षात येतं की हा चांदोबा दिवसा नसतो, रात्री अंधार पडल्यावरच असतो. काही दिवसांनी त्याला आणखी लक्षात येतं की आकाशात काहीतरी पांढऱ्या रंगाचं दिसतं, त्याच्याकडे बघून चांदोबा म्हणतात, बाकी कुठे बघून चांदोबा म्हणायचं नसतं. मग हळूहळू ते बाळ सुद्धा बोबड्या बोबड्या आवाजात चांदोबा वगैरे म्हणायला लागतं. मग आणखी मोठं झालं की त्याला कळतं की चांदोबा मोठा होतो आणि लहान होतो. त्यामुळे चांदोबाला कपडे शिवणारा टेलरच मिळत नाही, कारण हा रोजच अंग याचं वाढतं. त्यामुळे वाढणाऱ्या अंगाचा शर्ट रोज कोण शिवून देणार या चांदोबा करता. म्हणजे आता त्या चांदोबाबद्दलचं आकलन वाढलं. मग हळूहळू तो मुलगा किंवा मुलगी, ते जे बाळ असतं ते चांदोबा बोलायला लागतं. हळूहळू आणखी मोठा झाल्याबरोबर मग ते चांदोबाबद्दलच्या वेगवेगळ्या गोष्टी ऐकण्यात येतात आणि मग आणखी चांदोबाबद्दलचं आकलन वाढतं. आणि मग शाळेत गेल्यावर लिहायला वाचायला सुरुवात होते आणि मग चांदोबा असा शब्द लिहिला जातो आणि मग चांदोबाची काहीतरी एखादी कविता वगैरे असते. लहानपणी ते चांदोबा चांदोबा भागला का लिंबोणीचं झाड मागे लपला असता, ते असतं झालेलं. नंतर आणखी कुठली तरी नवीन चांदोबाची कविता ऐकायला मिळते आणि मग अचानक काहीतरी 6वी-7वीत गेल्यावर किंवा 4थीत म्हणा 5वीत म्हणा ते भूगोलाच्या बाई सांगतात की अरे ते आकाशात दिसतो पांढरा डिपका, ते चांदोबा काही तसा नाहीये आणि तुम्हाला वाटतो तितका तो चांदोबा काही
सुंदर वगैरे नाहीये. मुळात चांदोबा फार खडबडीत आहे, त्याच्यावर खड्डे बिड्डे आहेत आणि तो फक्त लांबूनच छान दिसतो. प्रत्यक्ष चांदोबावर जे जे लोक जाऊन आलेत त्यांनी त्याची वर्णनं केलेली आहेत. तर ती वर्णनं काही कवितेतल्या चांदोबाशी मिळणारी जुळणारी नाहीयेत, असा एक भ्रमनिरास होतो. पण मग आणखीन मग थोडं मोठं झाल्यानंतर मग कॉलेजात जातात आणि मग कॉलेजात गेल्यानंतर मग वेगळंच चंद्र आणि मग वेगळे चांदोबा आणि मग चंद्र आणि चंद्रिका वगैरे दिसायला लागतात आणि मग चंद्र आहे साक्षीला वगैरे गाणी आणि त्या गाण्यांचे मग नवनवीन अर्थ कळायला लागतात. थोडक्यात सांगायचा मुद्दा हा की ऐकणे, बोलणे, वाचणे आणि लिहिणे ही भाषा शिक्षणाची नैसर्गिक जी आहे एक साखळी आहे. तर शक्यतो कुठलीही भाषा ही याच क्रमाने शिकावी. पहिल्याच दिवशी नवीन भाषेची अक्षरं गिरवू नयेत शक्यतो, असा एक माझं मत आहे. तिसरं तंत्र म्हणजे भाषा शिक्षण शक्यतो रीतसर करावं, म्हणजे फॉर्मल लँग्वेज एज्युकेशन. अर्थात तुम्ही आवड म्हणून किंवा छंद म्हणून शिकत असाल तर ठीक आहे, युट्यूब व्हिडिओ बघून भाषा शिकायला हरकत नाही गंमत म्हणून. पण एखादी भाषा जर तुम्ही गांभीर्याने शिकत असाल, सिरियसली तुम्हाला त्याच्यात इंटरेस्ट असेल, तर मात्र कुठल्या तरी चांगल्या शिक्षकाकडे जाऊन शिकावी. कारण तिथे एक सुनिश्चित अभ्यासक्रम असतो. कुठला भाग आधी शिकायचा, कुठला भाग नंतर शिकायचा, आपल्या वयानुसार किंवा आकलन शक्तीनुसार कुठला टॉपिक आधी सोपा जाईल आणि कुठला टॉपिक अवघड पडेल हे ठरवणारे शिक्षक असतात. शिवाय आपल्यासोबत आणखी लोक तिथे भाषा शिकत असतात, त्यामुळे विद्यार्थ्यांचा परस्पर संवाद होतो तिथे आणि त्या परस्पर संवादामधूनही एक भाषा शिक्षण चांगलं होतं. एकमेकांची स्पर्धा करू शकतो की मी काल 5 नवीन शब्द पाठ केले, तू किती पाठ केलेस. तर या एक निकोप स्पर्धेतून देखील आपलं शिक्षण चांगलं होतं. आणि तिसरं म्हणजे ते शिकवणाऱ्या शिक्षकांचे अनुभव ते खूप महत्वाचे असतात आणि त्या अनुभवातनं भाषा शिकताना कोणती गोष्ट करू नये किंवा ती भाषा बोलली जाणाऱ्या प्रांतात जर आपण जात असू तर त्या लोकांशी कोणत्या गोष्टी बोलू नये, तिथे कसं वागू नये, या गोष्टी आपल्याला त्या फॉर्मल एज्युकेशन मध्ये सांगितल्या जातात, ज्या इन्फॉर्मल एज्युकेशन मध्ये मिळतीलच याची खात्री नाही. त्यामुळे जर तुम्हाला कुठलीही भाषा व्यवस्थित शिकायची असेल तर रीतसर एखाद्या शिक्षकाकडे प्रत्यक्ष जाऊन शिकावी. अर्थात कोविड काळात ऑनलाईन शिकावी, पण त्याच्यानंतर प्रत्यक्ष जाऊन शिकावी असं मी सांगेन. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक चांगला आणि मोठा शब्दकोश जवळ बाळगावा. शेवटी नवीन भाषा म्हणजे काय, हे पेन आहे म्हटलं आणि धिस इज अ पेन म्हटलं तर सांगायचा अर्थ तोच आहे, फक्त शब्द वेगवेगळे वापरले. म्हणजे तुम्हाला नवीन भाषेत किती चांगले आणि जास्तीत जास्त सखोल शब्द वापरता येतात हे महत्वाचं आहे. आणि त्यामुळे शब्दकोश बाळगणं आणि आपला शब्दसंग्रह वाढवत राहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे आनंदी वातावरणात शिकणं. हसत खेळत भाषा शिकायची आहे, टेन्शन घेऊन भाषा शिकायची नाहीये. टेन्शन घेऊन कुठलंच काम चांगलं होत नाही. टेन्शन हे फक्त परीक्षेच्या आदल्या दिवशी घ्यायचं असतं, उर्वरित काळात टेन्शन घ्यायचं नसतं, हे लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्या मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत, घरातल्यांसोबत आनंदाच्या वातावरणात भाषा शिक्षण घ्यायचंय. शेवटचा मुद्दा जो मी म्हटला तो व्याख्यानाच्या शेवटी म्हणजे अजून एक 2-3 मिनिटात घेतोय मी. तर भारतीय भाषातल्या व्यवसायाच्या संधी कोणत्या आहेत. एक तर साहित्यिक भाषांतर किंवा अनुवाद करू शकतो. आपण मराठीत बरेच वेळेला अनुवाद हा शब्द ट्रान्सलेशन या अर्थाने वापरतो, पण तो चुकीचा वापर आहे. ट्रान्सलेशन म्हणजे एखाद्याने काही मला लिखित मजकूर दिलेला आहे आणि तो मजकूर मी जर वेगळ्या भाषेत कन्व्हर्ट करत असेल लेखनामध्ये तर त्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन आणि मराठीत त्याला भाषांतर असं म्हणतात. अनुवाद याचा अर्थ मौखिक अनुवाद आणि अनुवाद याला इंग्लिशमध्ये इंटरप्रिटेशन म्हणतात. म्हणजे विशेषतः मोठमोठ्या कंपन्यांचे अधिकारी किंवा राजकीय पुढारी नेते हे जेव्हा वेगळ्या प्रांतात जातात तेव्हा त्यांच्यासोबत त्या प्रांतातल्या लोकांशी संवाद साधण्याकरता जे दुभाषी लोक मदत करायला जातात त्यांचं जे काम असतं त्या कामाला अनुवाद म्हणतात. त्याला इंग्लिशमध्ये इंटरप्रिटेशन असं म्हणतात. थोडक्यात मौखिक जे केलं जातं त्याला अनुवाद म्हणतात आणि लेखनामध्ये जे केलं जातं त्याला भाषांतर म्हणतात. शास्त्रीय भाषांतर किंवा अनुवाद, आता शास्त्रीय अनुवाद फार कमी होतात, पण शास्त्रीय भाषांतर म्हणजे वेगवेगळ्या शास्त्रीय ग्रंथांचं भाषांतर.
वेगवेगळ्या विषयांवर लिहिलं जाणारे ग्रंथ किंवा वेगवेगळ्या विषयांवर येणाऱ्या जर्नल्स, हे आर्टिकल्स यांचं भाषांतर करणं. भाषा शिक्षक किंवा भाषा विश्लेषक म्हणजे लँग्वेज टीचर किंवा लँग्वेज अॅनालिस्ट म्हणून काम करणं. आजच्या काळात भारतीय भाषांना सोशल मीडियामुळे आणि इंटरनेटमुळे प्रचंड महत्व आलेलं आहे आणि त्यामुळे गुगल, मायक्रोसॉफ्ट, अडोबी वगैरे या ज्या कंपन्या आहेत, IBM वगैरे, या कंपन्यांमध्ये भारतीय भाषांतले तज्ञ आणि विशेषज्ञ आणि विश्लेषक प्रचंड प्रमाणात लागतात आणि खूप चांगल्या व्यवसायाच्या संधी त्यात आहेत. IT आणि संलग्न उद्योगात भाषा तज्ञ आणि विश्लेषक. आता आपण गुगल मॅप वापरतो, तर तुम्ही महाराष्ट्रात मॅप उघडलात तर त्याच्यात काही ठिकाणांची नावं ही इंग्लिश सोबत मराठीत येतात. कर्नाटकात तीच नावं कन्नडमध्ये येतील, मणिपूरमध्ये तीच नावं मणिपुरीत येतील. हे सगळं जे काम असतं ते कुठला तरी तिथला ट्रान्सलेटर करत असतो. कोणीतरी माणूस त्या गुगल कंपनीला ती सगळी नावं त्या त्या भाषेत लिहून देत असतो आणि ही कामं करण्याकरता खूप तज्ञांची गरज असते. शासकीय संस्थांत भाषाधिकारी, भाषांतरकार किंवा अनुवादक म्हणून काम करणं. बँक, त्यानंतर इन्शुरन्स कंपनीज, इंडियन रेल्वे आणि शासनाच्या ज्या ट्रान्सपोर्ट कंपनीज असतात, यामध्ये भाषाधिकारी किंवा भाषांतरकार ही एक अधिकृत पोस्ट असते, ऑफिशियल पोस्ट असते आणि तुम्ही निश्चितपणे तिथे काम करू शकता. माझ्या ओळखीचा एक माझा मित्रच आहे, संकेत लिमये म्हणून, त्याचं नाव तुम्ही काही जणांनी ऐकलं असेल. पुण्याला राहतो तो. त्यालाही जवळजवळ 18 भाषा तो शिकला आणि त्यातल्या साधारण 7 ते 8 भाषा तो खूप चांगल्या बोलतो. तर तो सारस्वत बँकेत लँग्वेज ऑफिसर म्हणजे भाषा अधिकारी म्हणून आज खूप यशस्वीपणे तो काम करतोय. त्याचप्रमाणे आणखीन माझा एक मित्र आहे सुमंत बिवलकर म्हणून. त्यालाही काही परदेशी भाषा येतातच, पण त्यातही त्याचं मॅन्डरिन चायनीज या भाषेवर प्रभुत्व आहे आणि तो आज जी नोकरी करतोय ती एका प्रायव्हेट कंपनीमध्ये चायनीज मध्ये येणाऱ्या डॉक्युमेंट्सचं अनालिसिस करण्याचं त्याचं काम आहे. त्याचप्रमाणे प्रिंट माध्यम म्हणजे वर्तमानपत्र, मासिकं, पुस्तकं, वेगवेगळे ग्रंथ याच्यामध्ये लेखन करणं. आणि मनोरंजन उद्योग जो आजचा सगळ्यात मोठा उद्योग आहे, म्हणजे टेलिव्हिजन, इंटरनेटवरचं मनोरंजन, डिजिटल मीडिया आणि फिल्म्स आणि थिएटर, हे जे 4 मनोरंजनाची ही जी 4 क्षेत्र आहेत, इथे तर भाषांतर करणं, लेखन करणं, क्रिएटिव्ह रायटिंग, कलात्मक लेखन करणं, कॉपी रायटिंग वगैरे ह्याची अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला भारतीय भाषांमध्ये किती वाव आहे किंवा किती स्कोप आहे हे तेवढं माहिती नसतं. तर मी असं सांगू इच्छितो की परदेशी भाषांमध्ये जर 100 जॉब आज उपलब्ध असतील तर भारतीय भाषांमध्येही 60 ते 70 जॉब्स आज उपलब्ध आहेत. हे सगळ्यांनी तुम्ही लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे तुमची भाषा तुम्ही निवडू शकता. परदेशी भाषांमध्ये व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला 2 प्रकारच्या प्रोफाईल्स असू शकतात. एक तर तुम्ही भाषा तज्ञ म्हणून तुम्ही काम करू शकता, म्हणजे जॅपनीज लँग्वेज एक्सपर्ट. मग ती व्यक्ती शक्यतो भाषांतर किंवा अनुवादाचं काम करेल, ट्रान्सलेशन किंवा इंटरप्रिटेशन. किंवा तुम्ही भाषा आणि अन्य व्यवसाय म्हणजे जॅपनीज येणारा सिव्हिल इंजिनियर किंवा जर्मन शिकलेला मेकॅनिकल इंजिनियर किंवा तमिळ शिकलेला फायनान्स मॅनेजर, असं म्हणजे तुम्हाला भाषा पण येते आणि भाषेसोबत तुम्ही इतरही कुठला तरी एक विषय शिकलेले आहात. तर अशा दोन्ही प्रकारचं तुम्ही काम करू शकता परदेशी भाषांमध्ये. अर्थात तमिळचं उदाहरण जे घेतलं ते काही परदेशी भाषेचं नाहीये, पण भारतीय भाषांमध्येही अशा प्रकारचं कार्य असतात. त्याचप्रमाणे परदेशी भाषांच्या बाबतीतही अशा संधी उपलब्ध असतात. तर जर्मन, जपानी आणि अरबी भाषा ह्या प्रामुख्याने मॅन्युफॅक्चरिंग, इंजिनिअरिंग, कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, IT, बँकिंग, फायनान्स, इन्शुरन्स, ऑटोमोबाईल आणि ॲनिमेशन या क्षेत्रांमध्ये वापरल्या जातात.
याचा अर्थ इतर कुठली क्षेत्र नाहीत ते असं नाहीये. निश्चितपणे आणखीनही बरीच क्षेत्र असू शकतात की जिथे या भाषा वापरल्या जातात. पण ही जी क्षेत्र आहेत इथे जेवढे व्यवसायाच्या संधी आहेत तेवढ्या संधी इतर क्षेत्रामध्ये नाहीयेत. इतर क्षेत्रांमध्ये ज्या संधी आहेत त्या मर्यादित आहेत. म्हणजे एखादा जपानी शिकून जॅपनीज कविता हायकू म्हणा किंवा इतर प्रकारच्या जॅपनीज कविता असतात त्याचं भाषांतर करणं किंवा त्या कवितांवर काही अभ्यास करणं असं करू शकतो. कुणी फ्रेंच भाषा शिकून फ्रेंच साहित्याचा अभ्यास करू शकतो किंवा कुणी इंग्लिश शिकून शेक्सपियरच्या नाटकांचा अभ्यास करू शकतो. म्हणजे इतरही बरीच क्षेत्र आहेत. पण ही जी क्षेत्र आहेत या क्षेत्रांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आज जॉब्स उपलब्ध आहेत. स्पॅनिश, फ्रेंच, इटालियन आणि पोर्तुगीज या ज्या भाषा आहेत या प्रामुख्याने हॉटेल, एअरलाइन्स, क्रूज लाईन्स, शिपिंग, कॉर्पोरेट रिलेशन्स, मॅनेजमेंट, फॅशन आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्री किंवा ज्याला स्लँग लँग्वेजमध्ये शोबिझ असं म्हणतात, शो बिझनेस, मनोरंजन उद्योग या क्षेत्रांमध्ये या 4 भाषांचं खूप म्हणजे प्राबल्य आहे. त्यातही फ्रेंच ही खूप या क्षेत्रांमध्ये वापरली जाते आणि आताच्या काळात स्पॅनिशचंही महत्व या भाषा या क्षेत्रामध्ये वाढतंय. तर त्याचाही विचार करायला हरकत नाही. आणि 2 महत्वाच्या भाषा चीनी आणि कोरियन. या देशांशी आपले राजकीय संबंध काही जरी असले तरीही एक लक्षात घ्या की या देशांशी आपले व्यापारी संबंध प्रचंड आहेत आणि राजकीय पातळीवर काहीही जरी घडलं तरी तो व्यापार चालू राहतो. तो व्यवस्थित चालू असतो. तो व्यापार आपल्या सामान्य माणसाला फक्त असं सांगितलं जातं की चीनी मालाचं बॉयकॉट, चायनीज प्रोडक्ट्स वगैरे ते फक्त आपल्याला सांगण्यापुरतं असतं. मोठमोठ्या कंपनी चीनी मालाची आयात आणि आपल्या मालाची चायनात निर्यात करत असतात सातत्याने. फक्त अडचण ही आहे की चीनी भाषा आणि कोरियन भाषा उत्तम प्रकारे खात्रीशीरपणे शिकवणारे शिक्षक संख्येने खूप कमी आहेत. त्यामुळे या भाषा शिकायला जर तुम्ही जात असाल तर थोडंसं विचारपूर्वक तुमचे शिक्षक निवडा. कारण अनेक वेळेला या भाषा शिकवण्याच्या नावाखाली नुसता बिझनेस केला जातो आणि शिक्षक फार चांगल्या क्वालिटीचे नसतात असंही होऊ शकतं. त्यामुळे आपल्या एखाद्या ओळखीच्या तज्ज्ञाशी सल्ला घेऊन मग ती भाषा शिकायला जावं असं माझं मत आहे. आता हा अगदी शेवटचा मुद्दा थोडक्यात सांगतो की कोणती भाषा शिकायची हा जर प्रश्न पडला असेल तर काय करायचं. एकतर जर तुम्ही तुमच्या करिअर करता भाषा शिकत असाल तर तुमच्याकडे फारसं काही निवडीचं स्वातंत्र्य नसतं. देर इज नो चॉईस. तुमच्या क्षेत्रात जी कुठली भाषा महत्वाची असेल तीच भाषा तुम्हाला शिकणं भाग असतं. त्यामुळे मग तीच शिकायची. पण जर तुम्ही आवड म्हणून एखादी नवीन भाषा शिकायला जात असाल तर मी आधी म्हणेन की तुमच्या मातृभाषेशी मिळती जुळती एखादी भाषा शिका. म्हणजे ती भाषा शिकणं तुम्हाला सोपं जाईल. आणि मग नंतर नवीन भाषा शिकायच्या असतील तर काय करायचं. तर साधा उपाय आहे की YouTube व्हिडिओ ऐकणे. ऐकणे हा शब्द दुहेरी अवतरण चिन्हात आहे, डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये दिलेला आहे. याचा थोडक्यात अर्थ असा की YouTube व्हिडिओ ऐकायचा आहे तर काय करायचं आणि कसा, तर डोळे बंद करून ऐकायचा. एक साधारण 7-8 भाषांची नावं लिहून काढायची कागदावर आणि मग त्या प्रत्येक भाषेतला एक चांगला एखादा YouTube व्हिडिओ लावायचा. त्या भाषेतलं एखादं गाणं किंवा त्या भाषेतलं एखादं चर्चासत्र असेल काही किंवा त्या भाषेतलं न्यूज असतात असं काहीतरी एक व्हिडिओ चालू करायचा आणि डोळे बंद करून तो ऐकायचा. आता ऐकायचं का, कारण कुठली भाषा तुमच्या कानांना चांगली वाटते हे तुम्हाला त्यातून कळेल. जी भाषा तुमच्या कानांना छान वाटते ती भाषा शिकायला तुम्हाला जास्त आनंद येईल. आणि डोळे बंद करून का, कारण काय होईल की YouTube व्हिडिओ आहे ना, तिथे मग ते कोण आहेत ते दिसतात. तर ज्या भाषेतली मॉडेल सगळ्यात जास्त सुंदर दिसते ती भाषा शिकायला जाल आणि नंतर मग प्रत्यक्ष त्या देशात गेल्यावर तुमचा अपेक्षाभंग होऊ शकतो. म्हणून डोळे बंद करून ऐका. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या भाषेतल्या वर्तमानपत्रातला किंवा मासिकातला मजकूर निहाळायचा. ही अक्षरं कशी लिहिलेली आहेत,
त्या अक्षरांचं कॅलिग्राफी केल्यावर कसं दिसतं हे बघितल्यावर देखील आपल्याला एखादी भाषा आवडू शकते. म्हणजे मला लहानपणापासून वेगवेगळ्या भाषा आवडतातच, पण मी विषय स्पेसिफिकली जपानी भाषा जी शिकायला गेलो ती मला ती जी जपानी अक्षरं जी लिहिलेली दिसतात ती बघून मला आकर्षण निर्माण झालं आणि मी जपानी भाषा शिकायला गेलो. नाहीतर सन 2000 साली भारतातली बहुतेक माणसं ही फ्रेंच किंवा रशियन किंवा जर्मन शिकत होती. जपानी त्या मानाने खूप थोडी लोक तेव्हा शिकायची. पण मला त्या लिपीचं म्हणजे त्या स्क्रिप्टचं आकर्षण वाटल्यामुळे मी ती भाषा शिकायला गेलो. आणि युट्यूबवरच मुळाक्षर लेखनाचे काही व्हिडिओ पहा. म्हणजे आपल्याला ही भाषा लिहायला जमेल का, आपल्याला ही प्रॅक्टिस करायला जमेल का, साधारण हे सगळ्याचं एक कॉम्बिनेशन करायचं आणि त्यातून एक भाषा आपण निवडायची आणि मग ती भाषा शिकायचा निर्णय घ्यायचा. आणि मग आपल्या ओळखीचा त्या भाषेचा कोणीतरी तज्ज्ञ किंवा ती भाषा जाणणारा कोणीतरी माणूस असेल तर त्याच्याशी संपर्क करायचा आणि त्यांच्या मदतीने मग ती भाषा शिकायला सुरुवात करायची. आणि मग आपल्या फेसबुकच्या टाइमलाईनवर टाकायचं फीलिंग ग्रेट लर्निंग जॅपनीज विथ सौरभ बोंद्रे वगैरे असं काहीतरी. म्हणजे मग खाली लाईक्स येतात आणि आपल्यालाही छान वाटतं. अर्थात फक्त तेवढ्या लाईक्सवर समाधान नाही म्हणायचं, तर पुढे भरपूर शिकायचं. सांगायचा मुद्दा हा की भाषा शिकण्याचा आनंद हा एक शिकण्याचा पण आनंद असतो, तो पण आनंद घ्यायचा. आणि मग भाषा शिकल्यानंतर तर त्या भाषेचं विश्व आपल्या समोर अगदी हात पसरून उभं असतं. त्या विश्वात मग आपण मस्त आनंदाने मळगून होऊ शकतो. मला वाटतं 1 तास झालेला आहे. 1 तासापेक्षा 5 मिनिटं जास्तच झालेली आहेत. तर मी आज इथे थांबतो आणि तुम्हाला कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील, शंका असतील तर तुम्ही कृपया विचारा. तुमचे प्रश्न किंवा शंका आत्ता जरी विचारायला नाही जमल्या तर नंतर लिहून पाठवल्यात तरी चालेल. मी माझा ईमेल ॲड्रेस तुमच्याशी शेअर करू शकतो किंवा ऋतुजाताई सांगेल की आपल्याला प्रश्न कसे नंतर हे करता येतील आणि माझ्याकडे ते फॉरवर्ड केले जातील आणि तुमच्या प्रश्नांची मी नक्की उत्तरं सगळ्यांना द्यायचा प्रयत्न करीन. पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांनी अत्यंत सहनशीलपणे 1 तास हे व्याख्यान ऐकलत आणि माझे विचार मांडायची आणि अनुभव तुमच्यासोबत शेअर करायची संधी दिलीत. याबद्दल धन्यवाद. मंडळ आपलं आभारी आहे.